Welcome in online class. Today we are going to discuss the lesson from class 9 Science and Technology, and the name of lesson is Life Process in Living Organism. Student, this is the second video of this lesson. विद्यार्थी मित्र हो, लाईफ प्रोसेसेस आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम या प्रकरणातील हा दुसरा व्हिडिओ. मी राठोड नरेंद्र माणिकराव आपल्या सर्वांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. इन प्रिव्हियस व्हिडिओ वी हॅड लर्न अबाउट न्यूट्रिशन अँड ट्रान्सपोर्टेशन, अँड टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द नेक्स्ट process, that is excretion. Excretion is said to be the life process. Excretionला त्याला आपण उत्सर्जन म्हणतो, याला आपण लाईफ प्रोसेस म्हणतो, जीवन प्रक्रिया म्हणतो, कारण दिस इज द वन ऑफ इम्पॉर्टंट प्रोसेस इन विच whatever waste is produced in our body is eliminated and it is necessary, and without that our body activities are not done properly. एक्सक्रीशन उत्सर्जन ही एक महत्त्वाची जीवन प्रक्रिया आहे. याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जे काही वेस्ट तयार झालेलं आहे ते बाहेर टाकण्याचं काम ही संस्था करत असते आणि ही महत्त्वाची आहे, म्हणून याला आपण जीवन प्रक्रिया असं म्हणतो. बघा, रिमूव्हल ऑफ वेस्ट ऑर हार्मफुल सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रीशन. रिमूव्हल म्हणजे बाहेर टाकणे, कुठले वेस्ट प्रोडक्ट अँड हार्मफुल सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड ॲज एक्सक्रीशन. शरीरातून दूषित धोकादायक पदार्थ जे तयार झालेले असतात त्याला शरीराच्या बाहेर फेकून देण्याच्या प्रक्रियेला आपण एक्सक्रीशन असं म्हणतो. अँड इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वेस्ट मटेरियल्स आर डायरेक्टली इलिमिनेटेड across the cell surface like in amoeba. बघा, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये एक पेशीय प्राण्यांमध्ये जे काही वेस्ट मटेरियल तयार होतं त्यात डायरेक्टली इलिमिनेट, ते डायरेक्टली शरीराच्या बाहेर फेकलं जातं थ्रू द सेल सरफेस, म्हणजे पेशी सरफेसच्या वरती ते डायरेक्टली फेकलं जातं आणि ते अमोइबामध्ये घडतं. द प्रोसेस ऑफ एक्सक्रीशन in multicellular organism is a complex. बघा, multicellular organism, the organism which are made by many cells and they have particular system for this process. मल्टीसेल्युलर बहुपेशीय प्राण्यांमध्ये एक्सक्रीशनसाठी एक विशिष्ट अशी संस्था तयार असते, म्हणून याच्यामध्ये एक्सक्रीशन ही प्रक्रिया थोडी कशी असते, कॉम्प्लेक्स असते. आता आपण पाहतोय एक्सक्रीशन इन प्लांट. एक्सक्रीशन इज सिम्पलर प्रोसेस इन प्लांट दॅन इन द ॲनिमल. बघा, प्राणी आणि वनस्पतींचं जर आपण कम्पेअर केलं तर एक्सक्रीशन ही प्रोसेस ही वनस्पतींमध्ये प्राण्यांपेक्षा थोडीशी सोपी आहे. अँड मोस्ट ऑफ द वेस्ट सबस्टन्सेस ऑफ द प्लांट आर स्टोर्ड इन अ व्हॅक्युल्स ऑफ लिव्ह. बघा, आपण प्राणीपेशी आणि वनस्पती पेशी अभ्यासलेल्या आहेत. ॲनिमल सेल आणि प्लांट सेल आपण अभ्यासलेले आहे. अँड प्लांट सेल्स हॅव अ लार्ज व्हॅक्यूल. बघा, त्या वनस्पती पेशींमध्ये काय असतं, मोठं व्हॅक्यूल असतं आणि त्या व्हॅक्यूलमध्ये वेस्ट स्टोअर केलं जातं, म्हणून काय म्हणलं आपण, मोस्ट ऑफ द वेस्ट सबस्टन्सेस ऑफ द प्लांट आर स्टोर्ड इन अ व्हॅक्यूल्स ऑफ लीफ सेल अँड in the flowers, fruits and bark of the stem. And in some plant, waste material are present in the form of crystals of calcium oxalate. बघा, मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेटच्या स्वरूपामध्ये वनस्पतींमध्ये आपल्याला वेस्ट पाहायला मिळतं. अँड दे आर कॉल्ड ॲज रॅफिडीज ऑर युजलेस कॅल्शियम.
त्याला आपण रॅपिडच म्हणतो किंवा त्याला युजलेस कॅल्शियम असं म्हणतो. आता आपण पाहतो बघा एक्सक्रीशन इन ह्युमन बीइंग. एक्सक्रीशन इज सिम्पलर प्रोसेस इन ॲनिमल असं म्हणता येईल का? नाही. तर एक्सक्रीशन इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस इन ॲनिमल अँड द ह्युमन एक्सक्रीशन सिस्टम कन्सिस्ट ऑफ, बघा मानवी एक्सक्रीशन ही एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे आणि ही जी सिस्टम आहे बघा तयार झालेली असते अ पेअर ऑफ किडनी, अ पेअर ऑफ ureters, the urinary bladder, the urethra. काय म्हणलं आपण? The excretion in human being is a complex process and the human excretory system is consist of a pair of kidney. बघा या 2 किडनी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर a pair of ureter, जे पाईप आपल्याला पाहायला मिळते येलो कलरची, ते युरेटर आहे. अँड द युरिनरी ब्लॅडर, जे ऑरेंज कलरची आपल्याला पाहायला मिळते मोठी बॅग सारखी, त्याला युरिनरी ब्लॅडर. आणि त्याच्या खाली युरिथ्रा. ह्या भागांपासून ह्युमन एक्सक्रीटरी सिस्टम कंपोज्ड झालेली आहे. पेअर ऑफ किडनी. द 2 bean shaped kidneys are situated on in either side of the vertebral कॉलम. बघा आपल्या ॲब्डॉमिनच्या पाठीमागे वर्टिब्रलच्या कॉलममध्ये 2 बीन शेप्ड किडनीज सिच्युएटेड आहेत ऑन द पोस्टेरियर साईड ऑफ द ॲब्डॉमिन. आपलं जे पोट आहे ॲब्डॉमिनच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला ते पाहायला मिळते. अँड द राईट किडनी इज स्लाइटली लोअर पोझिशन दॅन द लेफ्ट. बघा उजवी जर किडनी आपण पाहिली तर डाव्या किडनीपेक्षा थोडीशी ती कशी असते? खाली असते. जर तुम्ही चित्र पाहिलं, इफ यू सी द डायग्राम ऑफ एक्सक्रीटरी सिस्टम, यू कॅन इझिली ऑब्झर्व दॅट द right kidney is slightly lower than the left kidney and the toxic waste present in the blood are filtered out by the kidney. मग हे किडनीचं मेन फंक्शन काय आहे? ज्या रक्तामध्ये दूषित घटक आहेत त्या दूषित घटकांना फिल्टर करण्याचं काम ही किडनी करत असते. अँड ह्या किडनीला काय असतं मग? नेफ्रॉन्स. नेफ्रॉन the functional unit of the kidney that perform the basic function of filtration. किडनीजमध्ये बहुसंख्य असे नेफ्रॉन असतात आणि ह्या नेफ्रॉनचं कार्य काय आहे? तर फिल्ट्रेशन करणे. फिल्ट्रेशन युनिट ऑफ द किडनी इज द नेफ्रॉन अँड ईच किडनी हॅज अबाउट अप्रॉक्सिमेटली 10 लाख नेफ्रॉन्स. एका किडनीमध्ये 10 लाख नेफ्रॉन्स आपल्याला पाहायला मिळतात. हे स्ट्रक्चर आहे बघा नेफ्रॉनचं. पुढं बाउमन्स कॅप्सूल हा किडनीचा एक भाग आहे. कप लाईक थिन वॉल्ड अप्पर पार्ट ऑफ द नेफ्रॉन. हा जो पुढचा भाग दिसतो तुम्हाला तो कप सारखा, त्याला आपण म्हणायचं बाउमन्स कॅप्सूल. कप लाईक थिन वॉल्ड अप्पर पार्ट ऑफ द नेफ्रॉन आणि त्यामध्ये असतात ग्लोमेरुल्स. नेटवर्क ऑफ ब्लड कॅपिलरीज प्रेझेंट इन द nephron, it is system of the glomerulus, and the urea produced in the liver comes into the blood, and when the urea containing blood moves into the glomerulus, it is filtered through it capillaries and urea and other similar substances are separated from it. पण काय होतं इथं? आपल्या लिव्हरमध्ये जे युरिया प्रोड्यूस होतं, ज्यावेळेस लिव्हरमधून ब्लड पास आउट होतं त्यावेळेस त्यातून काय होतं? युरिया तयार होतो. तो युरियायुक्त ब्लड कुठे येतो? तर ह्या नेफ्रॉनमध्ये येतो. आणि व्हेन द युरिया कंटेनिंग ब्लड मूव्ह इन टू द ग्लोमेरुल्स, जो युरिया कंटेनिंग ब्लड आहे तो ग्लोमेरुलमध्ये येतो. तो काय होतं? इट इज फिल्टर्ड थ्रू इट्स कॅपिलरीज. याच्या कॅपिलरीज ज्या आहेत, याच्या ज्या वाहिन्या आहेत, त्यामध्ये तो ब्लड फिल्टर्ड होतो आणि युरिया अँड अदर सबस्टन्सेस आर सेपरेटेड. युरिया आणि इतर दूषित पदार्थ त्या रक्तातून सेपरेट होतात आणि राहिलेलं रक्त परत शरीरामध्ये मिसळलं जातं. अँड द किडनी फिल्टर अबाउट 190 लिटर ऑफ द ब्लड फ्रॉम
विच अबाउट 1 to 1.9 लिटर ऑफ युरिन इज फॉर्म्ड. बघा, एक किडनी म्हणजे किडनी काय करते, 190 लिटर एवढं ब्लड काय करते, फिल्टर करते आणि त्यातून 1 ते 1.9 लिटर एवढं युरिन त्यापासून तयार होतं. हे स्ट्रक्चर आहे बघा नेफ्रॉनचं. पुढं फॉर्मेशन ऑफ युरिन. मग युरिन कसं फॉर्म होतं बघा. बाउमन्स कॅप्सूल हॅज सेमी परमिएबल मेम्ब्रेन. हा जो बाउमन्स कॅप्सूल आहे त्याला काय आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. म्हणजे त्याची जी त्वचा आहे ती कशी आहे, सेमी परमिएबल, म्हणजे काही गोष्टी आत जातात तर काही गोष्टी आत जात नाहीत, अशा प्रकारे सेमी परमिएबल आहे. त्याला पोर्स आहेत, लहान लहान छिद्र आहेत. अँड द मॉलिक्युल्स ऑफ वॉटर अँड सम अदर मॉलिक्युल्स कॅन पासेस थ्रू द पोर्स. काही वॉटर मॉलिक्यूल त्याचबरोबर काही इतर घटक त्या मेम्ब्रेनपासून, त्या मॉलिक्यूलपासून काय होतात, पास होतात त्या पोर्समधून. आणि द सोल्युशन रिमेनिंग इन द बाउमन्स कॅप्सूल इंटर्स द युरिनिफेरस ट्युब्युल्स ऑर नेफ्रॉन. आणि ते सोल्युशन काय होतं, त्या नेफ्रॉनमध्ये ते काय झालं, कॅप्सूल इंटर त्या ठिकाणी होतं. अँड नेफ्रॉन हॅज 4 पार्ट्स. हा जो नेफ्रॉन आहे ते 4 भागापासून बनलेला असतं. ते कुठलं आहे, प्रॉक्झिमल कन्व्होलेटेड ट्युब्युल्स, PCT वरती तुम्हाला दिसतं बघा. लूप ऑफ हेन्स, एक जी घडी आहे तिथे बघा, तिथं त्याला लूप ऑफ हेन्स म्हणायचं. डिस्टल कन्व्होलेटेड ट्युब्युल्स बघा, डिस्टल कन्व्होलेटेड ट्युब्युल्स आपला DCT या नावाने दाखवलेला आहे बघा. आणि शेवटचा आहे कलेक्टिंग डक्ट. हा जो मोठा भाग आहे त्याला आपण म्हणतो कलेक्टिंग डक्ट. तो युरिथ्राला जोडलेला असतो. बघा, वॉटर अँड युजफुल मॉलिक्युल्स आर रिअब्सॉर्ब्ड इन टू द ब्लड, व्हेरॅज रिमेनिंग टॉक्सिक सबस्टन्सेस अलॉंग विथ सम वेस्ट इज सेंट अहेड फॉर द इलिमिनेशन. त्या रक्तामध्ये जे असलेलं पाणी आहे आणि जे उपयोगी घटक आहेत ते रक्तामध्ये परत मिसळले जातात. आणि जे टॉक्सिक मटेरियल आहे, जे वेस्ट मटेरियल आहे ते इलिमिनेशनसाठी एक्सक्रिटरी सिस्टमच्या पुढच्या भागाला पाठवलं जातं थ्रू द युटेरस. अँड धिस सोल्युशन लॅटर फ्रॉम द युरिन. म्हणजे ते जे सोल्युशन आहे रक्तातून जे दूषित घटक आणि इतर घटक जे फिल्टर झालेले आहेत त्यापासून युरिन तयार होतं. आणि the urine produced in the kidney is taken through the ureters and deposited in urinary bladder. बघा, हा जो युरिनर आहे त्यामार्फत तो युरिनरी ब्लॅडरमध्ये ते युरिन डिपॉझिट होतं. आणि युरिथ्राच्या मार्फत द युरिनरी ब्लॅडर इज मस्क्युलर अँड इट्स अंडर द कंट्रोल ऑफ व्हॉलंटरी नर्व्स. जी युरिनरी ब्लॅडर आहे ती एक मस्क्युलर बॅग आहे आणि व्हॉलंटरी नर्व्स मार्फत ती कंट्रोल केली जाते. अँड फ्रॉम युरिनरी ब्लॅडर युरिन गोज आउट ऑफ द बॉडी थ्रू द युरिथ्रा. म्हणजे युरिनरी ब्लॅडरमधून जे काही युरिन तयार झालेलं आहे ते युरिथ्राच्या मार्फत शरीराच्या बाहेर फेकलं जातं. अँड किडनीज आर मेन ऑर्गन ऑफ एक्सक्रिशन इन ह्युमन बिईंग्स. बघा, किडनी एक एक्सक्रिशनचं मुख्य भाग आहे असं आपण म्हणतो. परंतु द प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन इज नॉट टेक्स प्लेस बाय किडनी ओनली बट ऑल्सो बाय द लंग्स अँड बाय द स्किन. बघा, ह्या किडनीबरोबर स्किन मार्फत सुद्धा प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन होतं. त्याचबरोबर लंग्स मार्फत सुद्धा प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन होतं. जे स्वेट आहे, जो घाम आहे, आपल्या शरीरात जो वेस्ट तयार होतो त्या स्वेटच्या माध्यमातून, घामाच्या माध्यमातून आपल्या त्वचेमार्फत बाहेर फेकला जातो. तर जे गॅसेस मॉलिक्यूल आहेत ते लंग्स मार्फत आपल्या शरीराच्या बाहेर फेकले जातात. म्हणजे किडनी, स्किन अँड लंग्स आर द एक्सक्रिटरी ऑर्गन ऑफ ह्युमन बॉडी. आता आपण पाहतो बघा डायलिसिस. मग डायलिसिस काय आहे? Dialysis is the process in which the urine is taken out from the body artificially using the machine. आपल्या शरीरामध्ये जे युरिन तयार झालेलं आहे किंवा जे टॉक्सिक नायट्रोजनस वेस्ट मटेरियल तयार झालेले आहेत ते मशीनच्या साहाय्याने आर्टिफिशियली बाहेर फेकले जातात, कारण ती किडनी प्रॉपर फंक्शन करत नाही. तर बघा, वेन फंक्शन ऑफ द किडनी इज अफेक्टेड द टॉक्सिक नायट्रोजनस वेस्ट products accumulate in the body which may even causes death.
बघा, ज्यावेळेस किडनी नॉन फंक्शनिंग होते त्यावेळेस जे काही वेस्ट प्रोडक्ट तयार होतात ते शरीरामध्ये ॲक्युमुलेट राहतात, डिपॉझिट करून राहतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो, आपला मृत्यूसुद्धा होऊ शकतो. अँड इन सच केसेस द फिल्ट्रेशन ऑफ द ब्लड इज डन बाय मशीन इज कॉल्ड ॲज डायलिसिस. अशा वेळेस ज्यावेळेस ह्या रक्ताचं फिल्ट्रेशन मशीनमार्फत होतं त्याला आपण काय म्हणतो, डायलिसिस म्हणतो. अँड अबाउट 500 ml ऑफ ब्लड इज सेंट ॲट वन टाइम थ्रू द मशीन अँड इट इज प्युरिफाईड अँड फ्युज्ड बॅक इन टू बॉडी ऑफ द पेशंट. एका वेळेला 500 ml एवढं ब्लड त्या मशीनमध्ये टाकलं जातं, ते प्युरिफाय केलं जातं आणि प्युरिफाय करून परत आपल्या शरीरामध्ये ते परत पाठवलं जातं. अँड डायलिसिस इज दस द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द नायट्रोजनस वेस्ट फ्रॉम ब्लड विथ द हेल्प ऑफ आर्टिफिशियल मशीन. म्हणजे सोप्या भाषेत आपण काय म्हणू, डायलिसिस इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ नायट्रोजनस वेस्ट मटेरियल प्रोड्युस्ड इन द बॉडी युझिंग द मशीन. मशीनच्या साहाय्याने शरीरामध्ये नायट्रोजनस वेस्ट जे तयार झालेले आहेत ते काढून टाकण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, डायलिसिस असं म्हणतो. ओके फ्रेंड्स, वी मे स्टॉप हिअर.